लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे ना कानाने सखीसाठी तिच्या बाबांनी तिला दिलेले पैंजण त्यांनी सोनाराकडून सोडवून आलेले असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो की आता ना पैंजण म्हणत असतील का मी माझ्या जागेवर आलो असं म्हटल्यानंतर इथे सखी ना खूप आनंदी झाली असते. तिला ना कानाने आपल्यासाठी ते पैंजण आलेले असतात ते बघून तिला खूप आनंद झालेला असतो. ती त्याला म्हणत असते का तू ना माझ्या बाबांनी दिलेली आठवण ती जपून ठेवलीस आणि ही संक्रांत आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल केलीस. थँक्यू सो मच की तू ना ते पैंजण आणलेस, कारण का ते पैंजण माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते ते तुला चांगलंच माहिती आहे. माझ्या बाबांची ती आठवण आहे, त्यांनी माझ्यासाठी केले होते ते पैंजण आणि ते मला घरखर्चासाठी गहाण ठेवावे लागले होते, पण तू तर ते सोडवून आणलेस आणि तुझ्यामुळे आज ना माझी संक्रांत आहे ती खूप खास झाली. आणि ना ती खूप आनंदी होती आणि आनंदाच्या भरामध्ये ना ती कानाला मिठी मारते आणि तिचे जे प्रेम असतं ना, तिला जो आनंद झालेला असतो तो ती कानासोबत व्यक्त करत असते. आणि कानाला मिठी मारल्यानंतर कानालासुद्धा छान वाटत असतं, पण काना थोडासा अनकम्फर्टेबल फील करत असतो. पण तो त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो सुद्धा तिला मायेने जवळ घेतो की बाबा आपली बायको एवढी खुश झाली आहे तर आपण पण थोडंसं तिच्या आनंदामध्ये आनंद म्हणून घ्यावा आणि तिला ना जवळ घ्यावं. म्हणून ना कानासुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो आणि ते ना दोघं एकमेकांमध्ये रमले असतात, कारण का मिठी मारल्यामुळे त्यांना ना खूप चांगलं वाटत असतं. ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडल्यासारखे रमलेले असतात आणि ते खूप ना खुश असतात. त्यांचं मिठी मारणं एकदम त्यांना दोघांनासुद्धा आवडलेलं असतं आणि त्यांनी दोघांनी जेव्हा मिठी मारलेली असते तेव्हाच ना सखीची जी मैत्रीण असते ना ती सुद्धा तिथे आलेली असते आणि त्या काकीसुद्धा आलेल्या असतात. तेव्हा त्या सखीच्या मैत्रीण आणि काकी त्या तर कान्हा आणि सखीला ना चिडवू लागतात की वा रे वा, तुमचं तर इथे मस्त चालू आहे. काय गं सखी, तू तरी ते वाण घेण्यासाठी आली होती ना, तर तुझं वाण तर बाजूला राहिलं आणि तुमचं काहीतरी इथे वेगळंच चाललं आहे. आणि त्यांचं असं चिडवणं बघून इथे सखीला तर पूर्ण लाजल्यासारखं होऊन जातं. तिला ना काय बोलू हे काही सुचत नसतं. म्हणून ना ती स्वतःला थोडंसं सावरून घेत असते. पण इथे तिची मैत्रीण असते आणि त्या काकी असतात त्या तर ना त्यांना चिडवतच असतात. त्यांना म्हणत असतात की चला चला, आम्ही तिथे वाट बघत आहोत की सखी वाण घेऊन आत्ता येईल, पण सखी तर इथे नवऱ्यासोबत मिठीमध्ये रमली आहे. असं म्हटल्यानंतर इथे त्या जण निघून जातात. त्याच्यानंतर सखी असते ती कानाला म्हणते का सॉरी, मी ना खूप आनंदी झाली होती ना, त्या आनंदाच्या भरामध्ये असं सगळं केलं, परत असं काही होणार नाही असं बोलून ना ती कानाला सॉरी बोलते. पण काना बोलतो का ठीक आहे ना, एवढं काहीच झालेलं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सखीला थोडंसं अपसेट वाटत असतं, कारण का माहीत नाही तिच्या मनामध्ये थोडं दुःख झालेलं असतं. पण काना असतो का तो तिला सांभाळून घेतो. तिला म्हणतो का ठीक आहे ना, तू आनंदाच्या भरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यात एवढं काहीच नवल गोष्ट नाही आहे, तू नॉर्मल हो. असं म्हटल्यावर सखीसुद्धा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे सरकारच्या घरी सरकारला इथे मीनाक्षीने बोलले असते की आता लवकरच इथे सखी येणार आहे आणि तिच्या स्वागतासाठी तुम्हाला गोड करावंच लागेल. म्हणून ना सरकार असते ती मीनाक्षीचा जोरामध्ये गळा दाबते आणि तिला ना खूप त्रास करत असते. तिच्या तोंडामध्ये काय काय अन्न वगैरे कोंबत असते आणि तिला ना त्रास देत असते. तिच्या चेहऱ्यालासुद्धा काही ना काही लावलेलं असतं आणि तिला ना त्रास देत असते. तिचे जीव जाऊ शकतो एवढं भयानक कृत्य सरकार करत असते आणि हे सगळं परशू आहे ना ते की शांतपणे बघत असतो. त्याच्यामध्ये ना हिंमतच नसते की जाऊन ना मीनाक्षीला वाचवावं. त्याच्यानंतर आहे ना सरकार आहे ना ती मीनाक्षीला त्रास दिल्यानंतर तिथून निघून जाते. तेव्हा मीनाक्षी मात्र नुसती हुंदके देत असते. तेव्हा परशू तिला म्हणतो की तुला काय गरज आहे गं तिला बोलायची, तुला माहिती आहे ना ते कशी आहे. त्यावर ती मीनाक्षी म्हणते की सरकारला बोलणं तितकंच गरजेचं आहे, कारण का सरकारच्या मनामध्ये मी आता अग्नी पेटवला आहे. असं बोलून ना परशू म्हणत असतो पण तुला काय गरज आहे. त्यावरती मीनाक्षी म्हणते तिलासुद्धा कळू दे ना की आता लवकरच सखी येणार आहे आणि ती हारणार आहे. तिच्या हारण्याचं कारण काय आहे तर सखी. असं बोलून ना ती तिचं म्हणणं असताना ते मांडत असते. खरं तर मीनाक्षी ना खूप चांगली असते. तिला ना सरकारचा राग येत असतो, पण ती ना सखीच्या बाजूने असते, पण ती सगळं म्हणत असते. तेव्हा ना मीनाक्षी म्हणत असते की सखीचं जिंकणं आणि या सरकारचं हरणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून ना मी सरकारला आठवण करून देत होती की तुम्ही ना लवकरच हरणार आहात आणि सखी आहे ती लवकरात लवकर जिंकणार आहे. त्यावर ती परशू म्हणतो की वा, माझी बायको तो खूप हुशार आहे आणि ती ना खूप हुशार निघाली.
त्यावरती इथे मीनाक्षी म्हणत असते की हो, मी असं बोलली म्हणजे सरकार कुठलीतरी मोठी चूक करायला भाग पडेल आणि तिच्याकडून काहीतरी मोठी चूक होईल. असं म्हटल्यावरती परशू तर मीनाक्षीची स्तुती करत असतो. तिला म्हणत असतो की छान छान, तुला बऱ्याच सगळ्या गोष्टी जमायला लागल्यात. आणि इकडे सखी असते, ती सगळ्यांसाठी वाण घेऊन आलेली असते आणि वाण असतं ते म्हणजे पतंग आणलेली असते तिने सगळ्यांसाठी. पण इथे घरातल्यांना म्हणजे सगळ्या चाळीतल्यांना वगैरे समजतच नसतं की पतंग आणली आहेत, आता पतंगचं आपण करायचं काय. कारण का बायका कधी पतंग उडवलेल्या नसतात. त्यामुळे ना त्यातल्या त्या काकू असतात, त्या म्हणतात की काय गं सखी, हे कसलं वाण, असलं कसलं वाण दिलं आहेस तू. त्यावरती सगळ्याच बायका पण म्हणू लागतात की हे असलं कसलं वाण. त्यावरती ती सखी आहे ती समजावू लागते की हे बघा, हे वाण आहे ना मी तुम्हाला दिलं आहे, कारण का प्रत्येक वेळी पुरुषांनी पतंग उडवायचं हा काही नियम नाही आहे. कधीतरी आपण पण उडवलं पाहिजे. आणि असं कुठे लिहिलेलं नाही आहे का फक्त पुरुषांनीच पतंग उडवायचे. हां, आता ते परंपरेनुसार चालत आलेलं आहे म्हणून पुरुष उडवत आहेत, पण आपणसुद्धा उडवू शकतो ना. असं बोलल्यावर सगळे आनंदी होतात. आणि तिथे पतंग उडवताना त्यांच्या बायकांसोबत आपापले नवरेसुद्धा असतात, जेणेकरून त्यांना मदत होईल. तेव्हा सखी असते ती सांगत असते, हे बघा, आपण बायकांनी पतंग उडवायचे आहेत आणि आपल्या नवऱ्यांना त्याच्या फिरक्या पकडायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला ना पतंग उडवायला मदत होईल आणि आपल्याला पतंग उडवता येईल. असं बोलल्यावर तिचं जे मत असतं ते ऐकल्यानंतर सगळ्यांनाच प्रचंड आनंद होतो, सगळे ना खुश होतात. त्यावरती ही सखी म्हणते का हे बघा, आपण जसं लहान असताना पतंग उडवायचो तसंच आपण आता पण उडवणार आहोत. लहान असताना आपण आपल्या घरातलेच म्हणजे आपला भाऊ बहीण ते किती खुश असायचे. आत्तासुद्धा आपले मिस्टर परत आपली मुलं ही पतंग उडवताना किती खुश आहेत. तसंच आपण दरवर्षीसुद्धा आपण पतंग उडवायचं. असं म्हटल्यावर त्या बायका हसू लागतात. त्याच्यानंतर सखी म्हणते की अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपण लग्नाच्या आधी किंवा लहान असताना करतो, पण लग्न झाल्यावर असं काहीतरी होतं की आपण त्या गोष्टी करतच नाही. आपण सगळं काही सोडून फक्त आणि फक्त संसारात गुंतलेला असतो. आणि त्यावरती त्या बायका म्हणतात का हो गं, तुझं बरोबर आहे, पण आता आपण फिरकी आपले नवरे पकडणार आहेत. त्यामुळे आपलं काहीही झालं तरी आपली जी डोर असते ती आपल्या नवऱ्याच्या हातात असते. असं म्हटल्यानंतर कान्हा म्हणतो का असं काही नाही आहे, तुमच्या हातात काही नसलं पण नवऱ्याच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात. असं म्हटल्यावर सखीसुद्धा कान्हाच्या बोलण्यामध्ये सामील होते. सखी म्हणते का बरोबर आहे, कान्हा म्हणतोय ते, तुमचं म्हणणं आहे ते मला कळतं आहे. त्यावरती त्या बायका म्हणतात की अगं म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे की जर नवऱ्याच्या हातामध्ये डोर असेल तर आम्ही अजून किती उडणार. असं म्हटल्यावरती सखी म्हणते का तुम्ही करून तर बघा, तुमचे नवरे तुम्हाला नक्की साथ देतील. असं म्हटल्यावरती कान्हा पण म्हणत असतो की आम्हाला पुरुषांचा एक नियम असतो, आम्हाला ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, पण तुम्हीच त्यांना ना एक बंदिस्त, एक असं काहीतरी वेगळं नाव टाकून ना त्याला बदनाम केलेलं आहात. आम्ही असं काहीच नाही आहोत, आम्हाला आमच्या बायकांना पुढे गेलेलं आवडतं. असं बोलून ना ते सगळेजण पतंग उडवण्यासाठी तयारी करत असतात आणि छानपैकी ना एकमेकांसोबत पतंग उडवत असतात. तेव्हा नवरे असतात ना ते त्यांच्या बायकांना मदत करतात. मुळे ना इथे सखीसुद्धा आपला पतंग आहे ना तो वरती उंच उडवत असते. तिला कान्हा आहे ना तो तिला मदत करत असतो आणि छानपैकी त्यांचा असं संक्रांतीचा सण आहे ना तो आनंदाने ते लोक सेलिब्रेट करत असतात. त्यांना खूप खुश होत असतात हे सगळं करताना. आणि कान्हा पण असतो तो ना सखीला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत असतो, तिला साथ देत असतो आणि तेव्हा तिला सांगत असतो की तुला ना कसं धरून राहायचं आहे, तुला कोणाची पतंग कापायची आहे आणि कसं वरती जाऊन ना तुला छानपैकी आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची आहे, ह्याच्यावरून ना ते सांगत असतो. आणि पतंग हा फक्त बहाणा असतो, पण इथे सांगायचा उद्देश त्यांचा असा असतो की हे बघा, जर नवऱ्याची साथ असेल ना तर बायको आकाशामध्ये उंच भरारी घेऊच शकते. असं ना सखीचं सगळ्यांना म्हणणं असतं. आणि जेव्हा सखी आणि कान्हा पतंग उडवत असतात तेव्हा ना बाकी सगळेजणसुद्धा आनंदाने पतंग उडवत असतात. आणि पतंग उडवतानाचं हे दृश्य आहे ना ते कान्हा सखीकडे एकदम प्रेमाने बघत असतो, तिला दाखवत असतो की हे बघ कसं पकडायचं, कसं पतंग उडवायचा, जेणेकरून आपला पतंग कोण कापला जाणार नाही आणि आपणच कोणाचं तरी पतंग कापू, जेणेकरून आपण जिंकू. असं म्हणून ना
सखीला तो नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवत असतो. आणि सखी आणि कानामुळे ना चाळीतले सगळेच जण आपल्या नवऱ्यांसोबत छानपैकी पतंग उडवत असतात आणि आनंदाने ना मकर संक्रांतीचा सण आहे तो साजरा करत असतात. ह्याआधी चाळीतल्यांबरोबर असं कधीच झालं नव्हतं का त्या लोकांनी ना पतंग उडवले आहेत की अशी छान मकर संक्रांत त्यांची कधी झालीच नव्हती. पण ह्यावर्षी सखी आणि कानामुळे हे सगळं घडून आलेलं असतं आणि ते खूप छान हसत असतात, छान छान फोटो काढतात. इथे सखीसुद्धा सगळ्यांचे मस्त छान फोटो व्हिडिओ काढत असते. ती ना इथे चाळीतल्या लोकांसोबत खूप आनंदी असते, कारण का चाळीतल्या लोकांनी तिला खूप आनंदी ठेवलं असतं, म्हणून तर ती तिचे एवढे महिने टिकवले असतात. आणि आता काहीच दिवस बाकी राहिलेले असतात, जे की तिला तिचं चॅलेंज आहे ना ते पूर्ण करण्यासाठी. तेव्हा कान्हा पण असतो, तो सुद्धा सखीचे छान छान फोटो काढतो आणि ती कशी पतंग उडवत आहे हे सुद्धा त्याला बघून आनंद होत असतो, कारण का कान्हाचं सखीवर प्रचंड प्रेम असतं. तेव्हा ह्यांचं छान असं हसणं वगैरे बघून ना सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. आणि इकडे सरकार असतात, ते सखीने काही ना त्यांना व्हॉईस मेसेज आणि काही व्हिडिओ पाठवलेले असतात संक्रांतीचे, ते ना ती बघत असते. त्यावरती सरकारला बघून प्रचंड राग येत असतो की ही तर मस्त चाळीतल्यांबरोबर आनंद साजरे करत आहे आणि व्हॉईस मेसेजमध्ये असं म्हणणं असतं सखीचं का ना माझ्यासाठी चाळकऱ्यांनी सरप्राईज हळदी कुंकूचं ऑर्गनायझेशन केलं आणि कानाने माझ्या बाबांनी जे पैंजण दिले होते ते सोनाराकडून सोडवून आणले आणि छानपैकी ना मस्त सण साजरा झाला आणि देव ना माझंसुद्धा छानपैकी ऐकत आहे, सूर्यपूजन पण छान झालं, असं म्हणून ना ती सरकारला सांगत असते की देवसुद्धा माझ्या बाजूने आहे आणि तो ना माझं सगळं काही ऐकत आहे. असं म्हटल्यावरती सरकारला तर खूप राग येतो. सरकार म्हणतं का ही ना मुद्दामून असं सगळं करत आहे, मला त्रास देण्यासाठी ना मुद्दामून ही या सगळ्या गोष्टी करत आहे. आता लवकरच सखी आणि कानाला ना दाखवून दिलं पाहिजे की सरकार काय आहे आणि त्यांना ना आयुष्यभराची अद्दल घडवून दाखवली पाहिजे. असं म्हणून ना ती तिचा मनातला राग असते ना तो ती व्यक्त करत असते आणि ती म्हणत असते की आपण ना काहीतरी केलं पाहिजे, कारण का हिचं आणि हिच्या चाळकऱ्या लोकांचं खूप पटतं ना. आता लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे की त्या चाळीतल्या लोकांनाच ती सखी आहे ना ती नको झाली पाहिजे, कारण त्या चाळकऱ्या लोकांमुळेच सखी आतापर्यंत टिकून आहे ना. तर चाळकरी लोकांनीच सखीला हात धरून बाहेर काढलं पाहिजे. आपण ना असं काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा ना सरकारकडे सखी सदन चाळ नावाची फाईल असते. तेव्हा ती तिथे त्या फाईलकडे बघून बोलत असते की आता कॉर्पोरेशनचं इलेक्शनसुद्धा झालं आहे आणि सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत, निकालसुद्धा लागलेला आहे, त्यामुळे ना आता पाहिजे ते गोष्ट करू शकते, कारण का चाळकऱ्यांना समजलंच पाहिजे की सखी काय चीज आहे. आणि ना सखीला त्यांनी स्वतःहूनच नको वाटली पाहिजे त्यांना, कारण का आत्तापर्यंत त्यांना ती हवी वाटत होती ना, पण आता सखीमुळेच सगळ्या काही गोष्टी होणार आहेत असं त्यांना भासवून दिलं पाहिजे. आणि सखीसाठी मला भले चाळीचा बळी द्यायला लागला तरी मी तो देणार आहे, पण इथे दाखवूनच देणार आहे, पण मी हरणार नाही, असं बोलून आहे सरकार तिचं सखीविरुद्ध जे राग आहे ना तो ती व्यक्त करत असते. आणि तिचं म्हणणं असं असतं की मी चाळीसाठी काहीतरी करणार आणि त्याचा सगळा ब्लेम आहे तो सगळा सखीवर लागला पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. आणि इकडे सखी असते ती ना कंपनीमध्ये आलेली असते आणि ती कंपनीमध्ये ह्यासाठी आलेली असते का तिला ना चाळीतल्या लोकांचं सगळ्यांचं ना हेल्थ इन्शुरन्स काढायचं असतं, जेणेकरून कधी इमर्जन्सी आली तर त्यांना काही प्रॉब्लेम नको. त्यावरती ते जे सर असतात ते म्हणत असतात का हो तुमच्या बाबांची सुद्धा अशीच इच्छा होती की हेल्थ इन्शुरन्स चाळीतल्या लोकांचं काढायचं. त्यावर सखी म्हणत असते का ठीक आहे ना, मग आता माझ्या बाबांची इच्छा आहे ना ती मी पूर्ण करते, पण तुम्ही ना चाळीतल्यांसाठी एक छान स्कीम शोधा जी त्यांच्या खिशालासुद्धा परवडेल आणि त्यांना ती व्यवस्थित चालेलसुद्धा. आणि ना तेव्हा सखीला परशूसुद्धा चोरून बघत असतो आणि इथे ना भांडीवाल्या मावशी आलेल्या असतात. त्या ना भांडी घेऊन येत असतात आणि इथे त्या बायका असतात ना त्यांच्या आपापल्या घरातनं जुने कपडे आणलेले असतात ते ना त्या भांडीवाली मावशीला देत असतात. आणि त्यावरती ना तिला पटेल ते छानसं असं भांडं देत असते. तर ना त्या मावशींनी एवढे कपडे देऊनसुद्धा तिला ना एवढं छोटंसं भांडं दिलं. त्यावर त्या काकू असतात ना त्या ओरडत असतात त्या मावशींना की काय हो, मी एवढे सगळे कपडे दिले पण तुम्ही मला फक्त एक छोटासा तांब्या दिलात, एवढं काय आहे, जास्त कपडे दिले तर मोठं भांडं द्यायचं ना, असं म्हणून त्या काकींच्या मोठ्या भांड्याची अपेक्षा असते. पण त्यावरती सगळ्याच बायका तिला म्हणत असतात की जरा ना व्यवस्थित आहेत ना भांडी देत जा.
तेव्हा तिथे सखी येते आणि सखीला ना हे सगळं काही माहीत नसतं. सखी म्हणत असते की हे सगळं काय आहे, मला पण कोणीतरी काहीतरी सांगा ना की हे चालू काय आहे आणि या मावशी काय करत आहेत. त्यावरती ना दाभाडे मावशी तिला सांगू लागतात की अगं ही बाई आहे ना, ही चांगल्या चांगल्या नवीन भांडी घेऊन येते आणि आपल्या घरातले ना तिला जुने कपडे असतात ना ते तिला द्यायचे आणि त्याच्यावरती ना तिला जे पटेल ना ते ती भांडं देते. आणि हां, जर भांडं मोठं असेल आणि कपडे कमी असतील ना तर आपण तिला त्या भांड्याचे वरचे पैसे द्यायचे. असं बोलून ना दाभाडे मावशी असतात ना त्या सगळं काही सखीला सांगत असतात. तेव्हा इथे ती भांडीवाली मावशी असते, ती म्हणते का जा बाय तू पण ना तुझे कपडे घेऊन ये, तुला मी छान ना असं नक्षीदार भांडं देते. असं म्हटल्यावर सखीसुद्धा तिच्याकडे तिचे कपडे आणायला जाते. तेव्हा त्या बायका म्हणतात काय गं, आम्ही तुला एवढे चांगले कपडे दिले तर तू आम्हाला एवढं साधं भांडं दिलंस आणि तिला नक्षीदार. त्यावरती ती भांडीवाली बाई म्हणते का तिच्याकडे ना चांगले कपडे असणार आहेत, जीन्स बीन्स मस्त, त्यामुळे मी तिला देणार आहे. तुम्ही काय दिलंत मला, तुम्ही कसे कपडे दिलेत ते बघा. असं म्हणून ना ती त्या बायकांना टोचून बोलत असते. त्यावरती त्या बायका प्रचंड भडकतात. त्या बायका म्हणतात हो काय, आम्ही तुला चांगले कपडे दिले नाही मग का, म्हणजे तू काय आम्हाला कमी समजतेस का, तू आम्हाला समजतेस तरी काय नक्की. असं म्हणून ना त्या बायका असतात त्या भांडीवाली बाईशी ना भांडायलाच लागतात आणि ना आरडाओरडा करू लागतात. आणि तेव्हा ना सखी तिच्याकडच्या ना सगळे कपडे घेऊन येते. तेव्हा ना त्या मावशी तिला छान अशी भांडी देतात आणि ना नंतर ते सगळं बघून बायकांना आवडतं. त्यानंतर ती म्हणते का छान आहे तो तुमची भांडी, मस्त दिलीत मला. आणि खरंच भांडी ना तिला मस्त दिली असतात. त्यावरती ती भांडीवाली मावशी असते, ती म्हणते की तुम्ही बंगल्यात राहणार आहे ना, तुम्हाला इथे जाळीमध्ये कसं काय जमतं, आणि किती काही झालं तरी तुम्ही सरकारची लेक ना, आणि आम्ही ना तुमचं स्वयंवर बघितलं, तुम्ही खूप भारी स्वयंवर केलं. त्याच्यानंतर ना ती सरकारचा विषय काढते की तुम्ही इथे राहण्याचा नक्की हेतू तरी काय, म्हणजे तुम्ही कसं सरकारची मुलगी आहात ना, तर तुमच्या मनामध्ये काय असेल ते काय माहिती. असं बोलून ना ती बिचारी सखीला टोचून टोचून बोलत असते. आणि तिचं हे टोचून बोलणं ना खरं तर खरंच असतं. सखी काहीतरी हेतूपोटीच इथे राहत असते, पण सखीला हे सगळं पटत नसतं. सखीला या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि सखीला वाईट वाटलं आहे हे सगळ्या बायकांना समजत असतं. तेव्हा बायका म्हणतात की तू इथे आली कशाला आहेस आणि तू करतेस कशाला, तू तुझी भांडी घे आणि इथून निघ. असं म्हणून ना त्या बायका त्या भांडीवाली बाईला ना तिथून हकलून लावतात. तिला म्हणतात तू जा इथनं, तू इथे भांडी विकायला आली आहेस तर तू भांडी विकायची, तर तुझे नसते उपद्व्याप काय करतेस, नसत्या गोष्टी तू कशाला बोलतेस, आणि तुला ह्या असल्या भानगडीत पडायला सांगता तरी कोण. असं बोलून ना त्या भांडेवाल्या बाईला हकलून लावतात. आणि त्याच्यानंतर त्या बायका असतात ना त्या सखीला म्हणतात की तू काही वाईट वाटून घेऊ नको, ती बाई आहे ना ती तशीच आहे, ती काय पण बोलते, तिच्या बोलण्याकडे ना लक्ष नको देऊ, चल हां आम्ही जातो. असं बोलून ना त्या बायका तिला बाय बोलतात आणि तिथून ना सगळ्याजणी निघून जातात आणि मावशीसुद्धा तिथून निघून जातात. आणि पण सखी मात्र एकटीनं विचार करत बसली असते. त्याचवेळी तिथे काना येतो आणि ना काना तिला विचारतो की काय झालं. त्यावर ती सखी म्हणते का त्या भांडीवाल्या मावशींकडून ना मी जुने कपडे देऊन ह्या भांड्या घेतल्या, आणि ना पण त्या मावशी आहेत ना त्या मला म्हणाल्या की तू ना सरकारची मुलगी आहेस ना, तर तुझा काहीतरी हेतू असेल इथे चाळीत राहण्याचा, म्हणून तू इथे चाळीत राहायला आली आहेस, नाहीतरी तू श्रीमंताची घरातली आहेस ना. असं बोलल्यावरती काना बोलतो काही चुकीचं बोलल्या नाही, त्या बरोबर बोलल्या, तू तुझ्या हेतूपोटीच राहतेस ना. त्यावरती सखीसुद्धा काही म्हणत नाही. त्यावर काना म्हणतो का तू विसरली आहेस का, तुझं ते चॅलेंज पूर्ण व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि तू त्यासाठीच इथे चाळीमध्ये राहत आहे. तेव्हा सखीला सगळं काही आठवतं की सरकारने आपल्याला कसं चॅलेंज दिलं आहे की तू 1 महिनाभर त्या साखी सदन चाळीमध्ये जाऊन दाखव, आणि त्याच्यावरती इथे सखीनेसुद्धा चॅलेंज ॲक्सेप्ट केलं असतं की मग त्याच्यानंतर मी डिवोर्स देणार आहे म्हणून. असं म्हटल्यावरती इथे कानाला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला असतो, पण काना हे सगळं करण्यासाठी रेडी झालेला असतो. तेव्हा सखीलासुद्धा सगळ्या काही गोष्टी आठवतात आणि तिला ना त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की आता काय करू जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल. तिचं असं म्हणणं असतं की पण मी असं काही स्वार्थापोटी इथे राहत नाही. असं म्हणून ना ती तिचं म्हणणं मांडत असते. पण तिला काना म्हणत असतो का हे बघ, आता तुझं चॅलेंज कंप्लीट व्हायला फक्त आणि फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि ह्या 2 दिवसामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तू सांभाळून राहा आणि त्या 2 दिवसानंतर तू मला डिवोर्स देणार आहेस का, आणि 2 दिवसानंतर आपला डिवोर्स होणार आहे का. असं बोलून ना तो सुद्धा नाराज होत असतो आणि सखीसुद्धा नाराज होत असते. त्यानंतर काना म्हणतो का ही जी भांडी आहेत ना तू घेतली आहेस ती मी जातो
भांडीवाल्याकडे आणि त्याच्यावरती नाव लिहून आणतो, जेणेकरून तुमच्याकडे आठवण राहील, आपल्या चाळीमध्ये आपण राहत होतो ह्याची तुम्हाला एक आठवण राहील. असं बोलून कान्हा असतो ते तिथून निघून जातो. पण सखी मात्र विचार करत बसते की काय होत आहे आणि कसं होणार आहे. आता 2 दिवसानंतर मी काय कान्हाला डिवोर्स देऊ का? आणि सगळं काही कान्हाच्या बाजूने होणार नाही का? मी कान्हाला कसं सोडून राहू आणि ह्या चाळीतल्यांपासून दूर कसं राहू, असं ती तिच्या मनामध्ये विचार करत